तुम्ही माहितीपटांकडे वळलात आणि इतके सगळे यशस्वी माहितीपट केलेत. पण म्हणजे तो काळ जर बघितला आपण म्हणजे आजही आपण आता हा पॉडकास्ट व्हिडिओ शूट करतोय, तर आजही आम्हाला अनेक अडचणी येतात. त्या काळी जर केवढ्या अडचणी असतील, तर म्हणजे त्या तांत्रिक असतील किंवा आणखी कुठल्या असतील, त्याच्यावर मात करण्याचं बळ कसं मिळालं तुम्हाला? एक ते संहिता लेखनाचं वर्कशॉप तुम्ही केलं हा मुद्दा आला. हो. पण तरी टेक्निकली फील्ड कंप्लीट वेगळं आहे अध्यापनापेक्षा म्हणा, लिखाणापेक्षा म्हणा. त्याची अर्धी अधिक तयारी विश्राम रेवणकरांनी करून घेतली होती. बरं. तिथे मला भाषेचा पण खरा सराव त्यांच्यापाशी झाला. हं, की एखादं आता जर्सी गाईवरती माहितीपट करायचं आहे. हं, तर तुम्ही त्याच्या विषयाला कसं भिडाल? त्याच्यातले कोणचे पॉइंट्स घ्याल, कोणचे नाही वगैरे, वगैरे, वगैरे. मग मी सारांश लेखन मी मुलांना म्हणते हे अतिशय उपयोगी आहे आपल्याला आयुष्य जगताना पण, हं. संहिता लिहिताना पण. ते तिथे सराव म्हणजे 6 वाजता सकाळी पहाटे नाही म्हणणार मी. 6 वाजता ते माझ्या घरी यायचे. वारजाच्या बरं. घरी. तुम्ही आलाय हो, हो. वारजाच्या घरी. 12 पर्यंत आम्ही या संहितेवरती काम करायचो. मग ते दोन्हीकडून चालायचं. म्हणजे कधी त्यांचे शॉर्ट्स तयार असायचे, त्याच्यावरती मी संहिता टाकायची. ते मला टायमिंग द्यायचे. 1.5 मिनिटाचं वाक्य पाहिजे, 3 मिनिटाची असं करायचे किंवा मी कधी त्यांना सुचवायची आणि ते करायचे वगैरे असं ते दोन्हीकडून तो हे व्हायचा, संवाद व्हायचा आमचा. आणि मग असं करता मग जेव्हा मी म्हटलं ना तुम्हाला, की कवी शब्दांचे ईश्वर, त्यावेळी मग मी आणखीन एकांच्या सहवासात आले, एका संस्थेच्या सहवासात आले. त्याचं नाव बार्स अँड टोन पुण्याची आणि उत्तम टीम. बरं. मध्ये नरेंद्र डोळेबरोबर मी काही एपिसोड्स केले. कवी शब्दांचे ईश्वर, तो पण ग्रेट आहे. त्यांनी मला अगदी नवीन-नवीन होते मी. त्यामुळे एडिटिंग अमकं-तमकं. हो. एडिटिंग चार्ट हा मला विश्राम रेवणकरांनी पण शिकवला, की एडिटिंगला बसलं तर तुमचा चार्ट इतका तयार पाहिजे, की तुम्ही एडिटरच्या हातात सोडून तुम्ही गेला पाहिजेत हं, हं, कामाला. हं. असा चार्ट पाहिजे तुमचा. मग ते टायमिंग, मग हो. त्याचं नोट्स काढून ठेवणं वगैरे हे सगळं. इथपर्यंत मी सगळी तयार होते. हं, आणि मग मी बार्स अँड टोनकडे मी म्हटलं ते जेव्हा लागण्याच्या अवस्थेत होते एपिसोड्स पहिला, दुसरा, तिसरा. तेव्हा मग मला कोणीतरी सांगितलं, की तुम्ही अतुल ताम्हणकरला फोन करा. बरं. मग अतुल ताम्हणकरला मी फोन केला बार्स अँड टोनच्या. तो जरा कडक आहे असा बोलताना, हं, हं, बोलण्यात म्हणजे. हं, हं. त्यांनी असं उडवून दिलं मला. पण पण मग नंतर माझी 2 पोरं माझ्या मदतीला आली. विजेंद्र पाटील आणि संजय दापके. पण अतुलचं तुम्हाला सांगते, की त्याचं जे ध्वनिमुद्रणाचं तंत्र आहे, त्याचा जो त्याच्यामध्ये परफेक्शन आहे, ते इतक्या उच्च तोडीचं आहे ते, की काय बोलूच शकत नाही मी त्याच्याबद्दल. तसं विजेंद्र पाटील माझा कॅमेरामन होता आणि संजय दापके माझा एडिटर होता. म्हणजे आता जे थीम पार्क्स वगैरे हो, हो, चाललेत, हो, हो. आता तो जागतिक संजय दाबकेंचं नाव तर पातळीवरती मी हो, खूप खूपच. मोठा हो, हो, हो. आहे तो. खरं आहे. पण ते तिघं जणं मग पुढचे काही एपिसोड्स त्या तिघांच्या बरोबर मी केले आणि मग मला त्याच्यातलं हळू जसं तुम्ही पाण्यात पडलात की पोहायला येतं असं म्हणतात ना, हं, तसं झालं माझं. म्हणजे खूप त्याच्यात खोलात मी अगदी एडिटिंगसाठी हे नाही केले. पण रेवणकरांचं माझ्या बाबतीतलं शिक्षण, शर्लेबाईचं शिक्षण आणि या 3 मूर्ती हं. या इतक्या उच्च आहेत तिघं जणं. तिघांनाही साहित्याचा खूप छान हे आहे बरं, ते परिमाण त्यांना चांगलं कळतं. दृश्य तर आहेच आणि ध्वनी आहे. मग हं. काय? बरं. त्यामुळे आणि माझा उत्साह त्यामुळे ते सगळं मिश्रण छान जमलं. आणि म्हणजे मग प्रभातपर्यंत ते सगळं वाह! बरोबरच होतं. हं. एकूण किती माहितीपटांची तुम्ही काय म्हणू लेखन, दिग्दर्शन, निर्मिती असं जर आपण म्हणू? म्हणजे सांगते तुम्हाला, की विश्राम रेवणकरांच्या बरोबर 30-35 झाले. बरं. पण त्याच्यातले मी तुम्हाला सांगितलं, की 6 नॅशनल, 3 हो, इंटरनॅशनल हो. अवॉर्ड्सचे झाले. हं, नंतर कवी शब्दांचे ईश्वरचे 13 एपिसोड्स झाले. नंतर मोहनधारे यांवरती केली, मालतीबाईंवरती केली, आणखीन गप्र प्रधानांवरती केली एक. अशा करत म्हणजे असे म्हणजे 35 आणि 15 गणित कच्चं आहे माझं. आणि वरती 50च्या वरती हां, झालेले आहेत हां. झाले, निश्चितच. झाले, झाले. वाह! आणि मग मला असं वाटलं, की अरे शब्द नकोतच मला. मला कॅमेऱ्याची भाषा किती छान आहे. छान आहे.
आणि त्याच्यात मी रमले.